धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर. फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील शेवटच्या टप्प्यात राज्य सरकारच्या वतीनं धर्मांतर विधेयक सादर करण्यात आलंय. या विधेयकावर शेवटच्या आठवड्यात विधिमंडळ सभागृहात चर्चा होत असून विरोधकांनी या विधेयकास विरोध दर्शवलाय आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक नेमकं काय आहे याची माहिती दिली. तसेच विरोधकांचा विरोध हा केवळ काही मतांच्या लांगुल चालनासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान अबू आझमी यांनी या विधेयकास विरोध केला आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला कायद्याने आपल्या स्वेच्छेनुसार लग्न करण्याचा, धर्मांतर करण्याचा अधिकार आहे. हा कायदा केवळ मुस्लिमांच्या विरोधात आणला जातोय असं त्यांनी म्हटलंय. राज्य सरकारनं अत्यंत महत्त्वाचं विधेयक विधानसभेत मांडलेलं आहे. लव्ह जिहादच्या घटना वाढत असल्याचा आरोप होत असताना जबरदस्तीने धर्मांतराला प्रतिबंध घालणारा हा कायदा राज्यामध्ये होतो आहे. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे की विरोधकांनी धर्मस्वातंत्र्य हे विधेयक वाचलं तर त्यांच्या लक्षात येईल की यामध्ये कुठेही कुठल्याही धर्मावर अन्याय नाही, तर धर्मस्वातंत्र्य म्हणजे कुप्रथांवर आळा घालणारं हे विधेयक आहे. स्वेच्छेने धर्मांतर करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र जर कोणी धाक आणि प्रलोभन दाखवून धर्मांतर करत असेल तर त्याला कायदेशीर शिक्षा आहे. आणि ती काय आहे? मुलींना फूस लावून पळवून न्यायचं, पुन्हा सोडून द्यायचं, अशा अनेक केसेस समोर आलेल्या आहेत. त्यामुळे तसं झाल्यास मुलीच्या बाळाचं पुढे काय, असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होतो. तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कायद्याच्या माध्यमातून काढलेली आहेत आणि विरोधक हे केवळ मतांच्या लांगुल चालनासाठी या विधेयकाला विरोध करत आहेत, असा पलटवार त्यांनी केला आहे. विरोधकांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक जर वाचलं तर त्यांच्या लक्षात येईल की या विधेयकामध्ये कुठेही कुठल्याही धर्मावर अन्याय नाही, तर हे विधेयक वेगवेगळ्या प्रकारच्या कुप्रथा, धर्माच्या नावावर आणि धर्मांतरणाच्या नावावर ज्या कुप्रथा आहेत त्यांना आळा घालणारं अशा प्रकारचे विधेयक आहे. एखाद्याला स्वेच्छेने धर्मांतर करायचं असेल तर त्याचीही प्रोसेस आहे, ती दिलेली आहे. पण जर कोणी आमिष दाखवून किंवा धाकधपटशा दाखवून किंवा चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी अशा कोणाचं धर्मांतरण करणार असेल तर असं करण्याला कायदेशीर शिक्षा काय आहे, हा विषय आहे. अनेक केसेस आपल्या अशा लक्षात आलेल्या आहेत की मुलींना फूस लावून पळवून न्यायचं, लग्न करायचं, नंतर सोडून द्यायचं. मग अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीच्या बाळाचं काय करायचं, असे प्रश्न निर्माण होतात. त्यांच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी काढलेली आहेत. विरोधक हे केवळ मतांच्या लांगुल चालनाकरता त्याचा विरोध करतायत. पण मी गॅरंटीने सांगतो की त्यांनी जर हे विधेयक पूर्ण वाचलं तर कधीच त्याला विरोध करणार नाही. आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य नाही आहे. आपल्या आधी 10-12 राज्यांनी, आणि त्यातली काही राज्य अशी आहेत, तमिळनाडूसारखं राज्य की जिथे कधीही भाजपचं राज्य नव्हतं, अशा अनेक राज्यांनी हे विधेयक यापूर्वीही केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं याच्यावरचं राजकारण हे योग्य नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.